कसे आहात तुम्ही सर? आज आहे संडे आणि आपण आज घरीच असणार आहोत, त्याच्यामुळे आपण काहीतरी घरचाच व्लॉग बनवू, रेसिपी व्लॉग असेल. लेट्स गो. काहीतरी ऑक्टोपस माकुल त्याचं काहीतरी भरीत आहे, तर तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा नक्की. तुम्ही कमेंट नाही करत, लाईक पण नाही करत, करा यार, माझ्यासाठी नको तुमच्यासाठी तरी. चला बघूया लवकर, जास्ती बोलत नाही मी. चला तर आज आपण बनवणार हे माकले बनवणार आज आपण. मम्मी काय साफ करत असते? हो. कसं घ्यायचं हे सगळं काढायचं काय? हा, ही संपूर्ण वरची कातडी काढायची अशी. मग ती कात्री ठेवली तर काय होते? ना ती काढायची असते. हे काय प्लॅस्टिक असते त्या? ती त्याला फायबर त्याची काय बोन म्हणते ना. काला काला पीत निघलाय सगळं त्याचा. असे डोळ्यांची ती का रानसारखं कडक भाग असते तो काढायचा, त्याच्यात नाही हा कडक भाग असते. डोलं फुटलं त्याचं चाप ते काढाच असते, तो ओटन जाते ना आणि मग ती साफ करायची. कालं कालं कधी असतं मग खावायला कधी भरायला लागतं. पीत असते त्याच्यात तो काला, मग तो काढायला लागते. मग ते सगळं पाणी बघा कसं काला काला त्याच्यात पोटातली घाण सगळी काढायची. सगळी घाण निघते बघा त्याच्या पोटांची. त्याच्यात अंडी पण असतात, पण त्याच्यात काळी घाण असते, ती काढायसाठी थोडीफार. अंडा आहे तो? हो. बघू दाखव किती सोडून घालून. त्याची काही रेसिपी आहे ना? चला लेट्स गो बघूया. तर मित्रांनो, आपण आलोय आता किचन मध्ये आणि मम्मीने सर्व व्यवस्थित लावलंय. तर ते फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला मी ते दाखवतोय. एकदम मस्त हे बघा, मस्तपैकी खोबरा, कांदा सर्व एकदम मस्तपैकी आपले याच्यामध्ये मेजवानी बनवताना तसं सजावट केलेली आहे. आणि आपले माकुल आहेत, तर यांचं भरीत करणार. तर त्याच्यासाठी आपण लागणारे साहित्य आहेत सर्व तुम्ही बघून घ्या. आणि हे साहित्य आपण मिक्सरमध्ये ब्लेंड करूया आणि त्याच्यानंतर रेसिपीला आपण सुरुवात करू. हे काय? खोबरा आहे, आपल्या खोबरा, लसूण, कांदा, कोकम, आला, मिरची, कोथमीर आणि टांबोटा. जो टांबोटा नाही, यो संत्री आहे, समजलं काय? जराशी कॉमेडी झालीच पाहिजे आपल्या ब्लॉग मध्ये. तर मम्मी सुरुवात करतो. चला तर ह्याच्यामध्ये पहिला मम्मी टाकते खोबरा. खोबरा मी ओला घेतलाय, सुका नाही घेतला. तुमच्याजवळ सुका असला तर तुम्ही सुका घेऊ शकता, सुका भाजून घेऊ शकता. आता माझ्याजवळ ओला आहे. सर्व एकदाच ब्लेंड करायचं मम्मी? सर्व एकत्रच. ब्लेंड म्हणजे गाईस मिक्स करायचं मिक्सरमध्ये. मी ब्लेंड बोलतोय कारण तुम्हाला जर ब्लेंड समजला नसेल तर ते शब्दाचा मी अर्थ पण तुम्हाला सांगते. मिक्स करणं त्याला ब्लेंड म्हणजे चाकूनी जो हे होतोय ना त्याला हे बोलतात. तर असं काय असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, नक्की सांगा मला. तर मस्तपैकी अशी कोचक केली मम्मीने याच्यामध्ये. आता हा आहे ना, हा जो मिक्सरचा भांडा आहे तो याच्यावरती जाणार, ग्राइंडर. आणि मी वरना इथनं असा बोर्डातून कसा बसा आता मी बटन चालू करते. ही बघा आमची मम्मी. हाय. कशा आहात सर्व? तर आता ब्लेंड करून झालेलं आहे. मम्मी झालंय का रेडी? करायचं अजून एकदा ब्लेंड करायचं. एवढा म्हणजे एकदम पाण्यात बारीक पाहिजे एकदम. चला तर अजून एकदा मिक्सर मारणार मम्मी. फायनली गाईज झाटण तयार झालेलं आहे. आणि आताची जी प्रोसेस आहे ती वाटण हा याच्यामध्ये भरेल ना मम्मी, नल माकुल मध्ये. तर चला आधी वाटण हा तेलावर मसाला आणि गरम मसाला टाकून तळायचा आहे. पहिला तळायला लागेल. हा, आता तेल टाकायचा, हळद टाकायची थोडीशी, अख्खा गरम मसाला वाटलेला आणि मसाला थोडासा ते टाकून जराशी फ्राय करायचा. आणि मग थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये तो भरायचा आणि मग ते शिजवायचे. चालेल. मग तीन एक प्रोसेस बघूया तोपर्यंत. चला आता सुरुवात झाली आपली. गॅस पेटवली मम्मीनी आणि पॅन ठेवलाय म्हणजे तवा. आणि सर्व मगाशीचा आपला खोबरा आहे म्हणजे वाटण आहे. आणि सर्व मसाले वगैरे, गरम मसाला, हळद आणि मसाला दिसते आपला साधा. मम्मी काय तेल टाकतेस? हा अख्खा मसाल्याची पावडर केलेली आहे. हा आपला घरगुती मसाला आणि
आता काय टाकतोस? आता त्याच्यात थोडंच तेल टाकते. तेल बघू शकता तुम्ही, थोडंच टाकलंय, खाली परतवून घ्यायचं. जर शिजवायची प्रोसेस बघूया मम्मी, दाखव. आता तेल टाकलंय, तेल तापू दे जरासं. तापलं की त्याच्यात थोडीशी हळद टाकूया. आता तेल तापून झालेलं आहे थोडाफार, बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये हळद आहे, तर मसाला टाकते मम्मी. त्यानंतर गरम मसाला टाकेल. ओके. आता नाकातनं म्हणजे सगळा निघाल बाहेर. नको राहू दे. आता साला आहे त्याच्यामध्ये वाटण, म्हणजे त्याच्यामध्ये जाणार थोडा अंदाजेनुसार मीठ. आता अंदाज तुमचा कसा कसा आहे, अंदाज अपना अपना है, और मेरा मम्मी का अंदाज अलग है, और ये मैं हूँ और ये मेरी माँ है. किती वेळा घाटी मारायची मम्मी? 5 मिनिटं तरी शिजवून द्यायचं. 5 मिनिटं शिजून देतो. खोबरं लगेच शिजते, आणि जर नाही शिजला तरी तो पोटामध्ये शिजेल. नाही, नंतर त्याच्यात भरल्यानंतर आपण परत पुन्हा शिजवणारच आहोत, पण थोडाफार शिजून घ्यायचा. ओके माय गॉड. हा खोबरा हे करून त्याला शिजवून झाला थोडा 5 मिनिटं. त्यानंतर आपण त्याला थंड करायचा. थंड झाल्यानंतर मग त्याच्यात भरून मग शिजवायचं. असं वाटते नाही तो रेपे कोलिम आहे, सेम टू सेम. रेपे कोलिमची तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल ना, तर एक दिवस नक्की बनवू. नाही तो रेपे कोलिम म्हणजे काय असते माहिती आहे काय? आपली जी कोलिम असते ना, असा 1 इंच, त्याच्या शिवून त्याची पिल्ल असतात बारीक बारीक, आणि तो सेम खायला वेगळा असते. वेगळं असतं काय? हा, तो रेपे कोलिमच असतं शेवटपर्यंत. असं आहे तो कोलिम आणि तो कोलिम वेगळा, तो खाडीचा समुद्राचा, पण तो चवीला मस्त लागतंय. तसा मी जाडसर केलाय, म्हणजे एकदम बारीक नाही केला. आता झाले असते ना 2 मिनिटं तरी झाले नाही, 1 मिनिट झाला प्रॉपर. अजून घाट्यात चालू आहे, घाटी पे घाटी जा रही आहे. थोडं म्हणजे मसाल्याचा वास गेला पाहिजे. कच्चा नको. मम्मी, ही लोक आपल्याला सबस्क्राईब करीत नाही ना. जर सबस्क्राईब केलं नाही तर आपण यो रंग बदलून दाखवू आपल्या भीतीचा. तुम्ही टेन्शन नका घेऊ. असं कामं करताना या भीतीचा ऑइल उडत असते, आणि सगळ्यांच्या घरी उडते असा. सगळ्यांच्या भिंती अशाच राहतात, आणि अशाच आपल्या भीती राहिल्या पाहिजे घराच्या. कारण आपण बिंदास राहायचा, टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन लोकांना द्यायचं. असं हे खाऊन खाऊन असं लोकांना टेन्शन द्यायचं. आता रेडी झालाय. आपण अशा प्रकारे पण तळून करू शकतो, किंवा हा कच्चा वाटण बनवलेला तो पण भरून करता येतो त्याच्यात आणि शिजवता येतो. तर असा शिजवताना तुम्हाला नक्की खोकला येईलच. आणि बघू शकता आता झालं रेडी. आणि बोलता बोलता तुम्हाला म्हणलो मी की इथं असा हे ओढतोय, तर हळूहळू आपला सेटअप रेडी होतोय. मी इथं लाईट लावली जरा लाईटसाठी. आणि याच्यामध्ये आता या माकडांमध्ये स्टफिंग करणार आहे मम्मी. थंड होऊ द्या. थंड होते आता. पहिले हे थंड झाल्यावरती याच्यामध्ये स्टफ करायचं, आणि खायला एवढी मजा येणार आहे ना, मज्जाच मज्जा. आणि एका बनवलं कुप्पा, टुना फिश, याला बोलतात टुना, आणि कुप्प्याचा बनवलेला आहे. आणि हा तर माझा फेवरेट फिश आहे, फेवरेट मावरा. आंबाट. याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला नक्की सांगेल. आणि याच्यामध्ये जे मसाले आहेत ना, हे आमचे सिक्रेट मसाले आहेत. जर तुम्हाला कोणाला जर ऑर्डर करायचे असतील तर कॉन्टॅक्ट मम्मीला करा, मला नका करू. अशा प्रकारे मम्मी थंड करण्याचा प्रयत्न करते, बघू शकताय. वरती फॅन चालू आहे आणि मम्मी इथं बसली खाली लादीवर. लगेच 2-3 मिनिटात थंड होईल आरामात. हा थंड झाल्यावरती स्टफिंग करूया आपण. तर मम्मी ते नल दाखव. हे नल मासे आहेत, आणि याच्यामध्ये आता स्टफिंग कशी करायची ती दाखव. हाताने करायचे, मी बोलले चमच्याने करतोस काय? मग त्याच्यात जाईल कसं काय? गरम आहे तो. थंड करून झाल्यावरती स्टफिंग करा, नाही तर तुम्ही असे याच्यामध्येच हात घालून त्याचे करणार तर डॉक्टरकडे पण जायला लागेल तुम्हाला. तर आरामात करा, मस्त खा आणि स्वस्त राहा. बघू शकता अशी स्टफिंग चाललेली आहे याच्यामध्ये, लय अशी भारी. आता तोंडाला माझ्या पाणी सुटलेलं आहे, आणि मला ते ग्लास तरी भरल.
एवढी लाल पडते म्हणजे तोंडातून. नल माकुल दुसरा आहे, जास्त नाही आणलेत कारण खाणारा मी एकटाच आहे ना मम्मी. मग तू नाही, तुझा उपास नाही, मी पण खाईन, मला नाही जास्त आवडत. नाही तिला जास्त आवडत. तर हा असा आपला उजेडात सेटअप केलेला आहे मी 130 रुपयाची लाईट आणून. आणि मम्मीला हॅलो हॅलो असाच किचन, मी जर ब्लॉग चालू झाले आपले तर असाच किचन आपला सुंदर दिसणार आहे. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, विसरू नका, कारण ते केलं तरच काहीतरी होईल, नाहीतर असेच माकूल खाऊन मला झोपायला लागेल. मम्मी हसते बघशी. तर आता हे जे स्टफ केले माकुल आहेत ते आपण या पॅन मध्ये टाकणार. तर बघूया, सुरुवात करूया. आणि थोडी त्याची शेपटी का काय बोलतात त्याला, विंग्स असतात त्याचे पवाचे. आणि हा जरासा उरलेला खोबरा आहे. तर लेट्स गो, सुरुवात होऊ दे खर्च आई मम्मी सरपंच. चला तर मम्मी आता काय टाकतेस तू? सर्वात अगोदर आपण तव्यामध्ये तेल टाकूया. जो सूर्यफुलांच्या बियांची बनवलेला आहे तो तेल आहे, तोच आहे ना तेल, जेमिनीचं तेल आहे. आणि त्याच्यामध्ये हे जाणार आपले माकुल. तर काहीच ही आमची गॅस जराशी हलतोय म्हणून मम्मीने शिफ्ट केला त्याच्यावरती. तर सर्वच सामान आपलं शिफ्ट होईल आता त्या साईडला होईल. गॅस पेटवलीस काय? चालू आहे साफसफाई. अशी साफसफाई पण करायला लागते एक साईडला. मी का शिकून घेते माहिती आहे काय, कारण कसं आहे, उद्या माझं लग्न झाला आणि बायकोने नाही केला माझे, मग असं हे शिकून घेते हो सगळं. नाहीतर व्हिडिओ बघून तर 100% करीन मी. आणि आता मम्मी मला वाटते लसूण चेचायचा प्रयत्न करते. बघू शकता मम्मी जपानच्या आणलेलं लसूण चेचते ती. हो येस, लबलब आहे. आणि आता याच्यामध्ये जाणार आपले खणखणीत उचलदार मिसलदार. ओ लावली, जबरदस्त खतरवाज. एवढे लांबून टाकायला लागतात. 1 नंबर, 4 नंबर, 420. और ये हुआ कोणता डोका आहे? पद्माकर, हा नंदू महाराज. आणि हा मला वाटते ह्याला कोणाचं नाव देऊ, हा तुम्ही कमेंट करून सांगा मला याला काय बोलू ते. तर अशा प्रकारे आपला जो पॅन आहे तो पूर्णपणे फुल भरलेला आहे. आणि गर्दी झाली. आता अल्टी पलटी करताना मम्मीला जाम प्रॉब्लेम, मला वाटत नाही तिला प्रॉब्लेम येते, कारण ती ऑलरेडी कुकिंग मास्टर आहे. तर तिला प्रॉब्लेम येणार. आणि वरलेल्या ते शेपू टाकते त्याचे, ते कॉर्नरला आरामात टाकत आहे आमची मम्मी. बाबा अजून काय झालंय, काय टाकायचं त्याच्यात? आता उरलेला खोबरा आहे तो आता फुकट जाण्यापेक्षा तो त्याच्यामध्ये टाकायचं. त्याच्यात टाकते. ओके, तर हे आता शिजतील. आणि याच्यावरती मम्मी झाकण देईल ना. तर झाकण दिल्यावरती मला किती मिनिटं लागतील तरी अंदाज मम्मी याला? 20 मिनिटं, 20-25 मिनिटं. तर 20 मिनिटं लागतील. तोपर्यंत तुम्ही हा शॉट एन्जॉय करा. आणि याच्यावरती झाकण ठेवायला लागेल. तर बघून घ्या. आणि गॅस कमीच ठेवलेली, गॅस म्हणजे लो फ्लेमवरच आहे. आणि 20 मिनिटं लागतील. तर 20 मिनिटामध्ये 20-25 मिनिटामध्ये मी येतोय, थोडा फेरफटका मारून येतोय. आणि मम्मी मला कॉल करशील काय? येते लगेच मी, धक्क्यावरशी जाऊन येते. आता मित्रांना पण टाइम दिला पाहिजे ना. 2 मिनिटं थांबते ना. मी जायच्या आधी मम्मी पलटी मारते, बघू शकता आरामात अशी. आणि याच्यामध्ये फुल एकदम सॉलिड जबरदस्त
अल्टीपल्टी करायला त्रास होईल बोललो ना मी. हे बघा तुम्ही बघू शकता खालचे वरचे कसे खाली ठेवलेले ते व्हाईट व्हाईट झालेत आणि आता बघेल समजेल तुम्हाला फरक. चला तर फायनल रेसिपी बघू शकता आणि त्याच्यावरती आम्ही मम्मी काय टाकतात ते कोथिंबीर. तर परत एकदा अल्टीपल्टी करायला लागेल. घालून थांबवत नाही बिलकुल कारण भूक लागली एवढी. वाजले 9:30 रात्रीचे, 9:45 झाली बाबा. बाबो चलो चला घ्या आता चला. तर मित्रांनो ही आमच्या छोटी कुटुंबाची छोटी रेसिपी अशी बघू शकता. आणि आता आम्ही जेवण घेतोय त्याच्यामधून आणि तुम्हाला दाखवतोय. खुप्याचा निसोड बघा. माझा पहिला रेडी कर आणि तुला घे, म्हणजे हा ताट तू घे नंतर मला दे. मम्मी आबा बघू शकता कशी देते माकूल, लय भारी. म्हणून खोबरा दे टेस्ट करायला. हां बस. तर चला आपण स्वाद घेऊया 1 मिनटं. आपला पहिला घास आहे आणि सुरुवात करूया. माकूल खा. 1 नंबर. तर हा आहे बघू शकता तुम्ही नल माकुलाचा. मी टेस्ट करतोय. एक नंबर मम्मी. आणि थँक्यू. हा आहे कुप्पा. कुप्पा तर माझा फेवरेट आहे आणि या सीझन मधला माझा पहिला कुप्पा आहे. तर तर या तुम्ही पण एन्जॉय करा माझ्यासोबत. लेट्स गो. भेटूया नंतर जेवल्यानंतर. आता जाऊ द्या मला. बाय बाय. तर मित्रांनो बघा तुम्हाला ताट बघून समजलंच असेल की मला रेसिपी किती आवडली ती. अशी झणझणीत छोट्या कुटुंबाची छोटी रेसिपी होती पण अशी भारी होती लाजवाब. मम्मी डबल कधी बनवशील अशी? परत भेटल्यानंतर. चला थांबा जरा थांबा अजून आहे थोडाफार दाखवतोय थांबा. मित्रांनो हा आहे किमियाचा डेट्स. याच्यामध्ये खजूर आहेत. आपल्या मित्रांनी पाठवलेत बघू शकता असे मस्त. आणि तुम्हाला जर पाहिजे असतील तर नक्की सांगा मला. सॉफ्ट आहेत एकदम. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर तुम्ही करत नाही तर यावेळेला बघू करता काय. चला बाय बाय. गुड नाईट. जसं चालतो झोपतो. बाय बाय.